हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर इथं बघू शकताय आज आपण हे स्वास्तिक जे आपलं शुभचिन्ह आपण समजतो, तर हे स्वास्तिक आज आपण बनवायचं कसं, ह्याचं ड्रॉइंग कसं करायचं, कशा पद्धतीने आपण काढून घ्यायचं, तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे सगळं पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही व्हिडिओ, कारण छोट्या छोट्या टिप्स मी देत असते. तर तुम्ही तो स्किप केलं तर एखादी टिप तुमच्याकडून मिस होऊन जाईल आणि तुम्हाला हे कसं बनवायचं, बिझनेस कसा करायचा, हे सगळं मी व्यवस्थित सांगत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह अशी टिप देत असते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकताय मी रेक्झिन घेतलेला आहे. तर हे रेक्झिन आहे. तर 1 फुटाची मी इथं स्वास्तिकची रांगोळी बनवून घेणार आहे. 1 फूट म्हणजे 12 इंच हे मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. तर 12 बाय 12चा चौकोन घेतलेला आहे. इथं तुम्ही यापेक्षा छोटीही बनवू शकता, 8 इंचाची किंवा 7 इंचाची. तर आता 12चा मध्य मी इथं काढून घेतलेला आहे. बघा, चारही बाजूला 12चा मध्य काढून घेते रेक्झिनवरती डायरेक्ट. तर तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही साध्या पेपरवरती काढून बघा. आता हे मध्य काढलेल्या ठिकाणावरती आपण हे बघा अशा शंकरपाळीचा आकार काढून घेतोय. बघा आता बघा अशा प्रकारे आपण काढून घेतलेला आहे आकार, म्हणजे एक बॉक्स. तर याच्यानंतर इथून खाली आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतोय. 1.5 इंच बघा, चारही बाजूला मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि इथं सुद्धा आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. आता बॉक्स इथं कसा करायचा आहे हे लक्षात व्यवस्थित घ्या. फक्त 1.5 इंचावरती मी खाली घेतलेला आहे. बघा आता पूर्ण वरती न जाण्यापेक्षा फक्त जिथं मी मार्किंग केलंय तिथूनच आता आपण बॉक्स घेतलेला आहे. बघा 1.5 इंच जिथून मार्किंग केलेलं आहे तिथून एक बॉक्स आपण चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट तुम्हाला दिसत असेल. जर व्यवस्थित कळत नसेल तर व्हिडिओ तुम्ही थोडा स्लो करूनही पाहू शकताय किंवा थांबू पाहू शकताय. ज्या वेळेला तुम्हाला करायची आहे ही रांगोळी त्यावेळेला तुम्ही हा व्हिडिओ लावून सुद्धा तुम्ही बनवून करू शकता. तर आता इथं बघा 2 बॉक्स करून झालेले आहेत. मध्य काढून घेतला याचा मी, आणि मध्यावरून बघा आता मी इथं पेन्सिलनं आता इथं मी लाईन मारून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला स्वास्तिक करून घ्यायचं आहे. आणि ही रेषा मारताना वर न जाता मी फक्त मधल्या जे 1.5 इंचावरती आपण बॉक्स तयार केला आहे तिथंपर्यंत घेतलेला आहे. आता तिथून आपण हे स्वास्तिक जे आहे तर ते काढून घेतोय. बघा हे बघा अशा प्रकारे. आणि स्वास्तिक काढत असताना सुलट उलट बाजू बघूनच काढा. आता इथं तुम्हाला मोबाईलवरती असल्यामुळे उलट दिसतंय किंवा सुलट दिसतंय हे मला माहिती नाही व्यवस्थित, पण आता तुम्हाला कसं दिसतंय बघा तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या व्यवस्थित ह्याच्यानं स्वास्तिक सुलट काढून घ्यायचं. इथं तरी मला आता सुलटच वाटते. तर हे बघा स्वास्तिक सुरुवातीला काढून झालेलं आहे. आता सगळ्याच महिलांना स्वास्तिक तर येतच असतं, त्यामुळं ही रांगोळी तुम्हाला अवघड काहीही नाही. त्याच्यानंतर मध्यावरून हे बघा अशी 2 लाईन मारून घेतलेल्या आहेत. तर ही इथं थोडंसं पुढं आलेली आहे. फक्त अलीकडच्या रेषेपर्यंत जिथून आपण क्रॉस घेतलेली आहे लाल, मी सुरुवातीला जी आपण बॉक्स घेतलेला आहे तिथंपर्यंतच ह्या मधल्या ज्या 2 रेषा आहेत तिथंपर्यंत घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजे स्वास्तिक आहे त्याच्या आतल्या रेषेला. तर आता बघा इथून मी स्वास्तिकचं जे आहे तर ते अगोदर आउटलाईन करून घेणार आहोत. आउटलाईनसाठी मी हिरवा कलर वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही कलर वापरू शकताय. तर हे ड्रॉइंग जे करतानाचा व्हिडिओ व्यवस्थित स्लो करून बघा. तर आता त्या अगोदर मी इथं ग्रीन कलरचं जे आउटलाईन आहे तर ते चिटकावून घेते. आता कुठून कुठं जायचं काय नाही हे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही लक्ष देऊन जर व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला ही रांगोळी अजिबात अवघड वाटणार नाही. आणि महिलांना तर ही रांगोळी अवघड जाणारच नाही, कारण आपण नेहमी स्वास्तिक वगैरे काढत असतो देवघरात वगैरे. तर इथे बघा सुरुवातीला मी स्वास्तिकच काढून दाखवते, कारण बऱ्याच जणांची वेगवेगळ्या पद्धती आहेत काढण्याच्या. अगोदर वरती त्रिकोण आहेत ते भरून घेतात बरेच जण, परंतु मी तुम्हाला सोप्या पद्धतीने जसं समजेल अशा पद्धत मी शिकवत असते. तर हे बघा स्वास्तिक काढल्यामुळे हे पुढं जायचं नाही. आता इथंपर्यंतच आपल्याला बंद करायचं आहे. आता इथं कट करून घेणार आहे मी लोकर. तर हे पूर्ण एकच राऊंड घेतला बघा मी, आणि कुठेही कट मारला नाही, कारण कट मारायचीच नाही. जास्त होईल तेवढा आपण एक सलग आपली जी लोकरी आहे तर ती वापरायची. आता हे बघा दुसरं स्वास्तिकचा जो दुसरा भाग आहे तर तो करून घेतोय आपण आता इथून.
डायरेक्ट सुरुवात करायची आहे. जी क्रॉस लाईन जाते त्याच्या पुढं आपल्याला जाऊ द्यायचं नाही. फक्त क्रॉस लाईनला आलं की आपण बंद करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपली जी लोकर आहे तर ती कट करून घ्यायची. आता हे बघा इथंपर्यंतच आपल्याला, ह्याच्या पुढे जायचं नाही. तर हे बघा आपलं स्वास्तिक जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. याच्यानंतर हे बघा इथून आता पुन्हा घ्यायचं आहे. आता ही पूर्ण पुढंपर्यंत घ्यायची नाही, टोकापर्यंत आपल्याला तिथून खाली घ्यायची आहे. बघा हे इकडे घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे हिरव्या कलरचीच बॉर्डर घेतोय आपण. आता इथून फक्त हे बघा ही वरची जी क्रॉस रेषा जाते तिथंपर्यंत घेतो, इथंपर्यंतच घ्यायचं आणि इथून पुन्हा क्रॉस यायचं आहे आपल्याला. तिकडे जायचं नाही, इकडे यायचं आहे. कारण पलीकडच्या बाजूने जर गेला तर आपलं स्वास्तिक जे आहे तर ते उलटं होऊ शकतं. तर त्यामुळे ह्या बाजूने घ्यायचं आहे. तर तुम्हाला ते लक्षात येऊनच जाईल, कारण तिकडून आपण या बाजूने आलो म्हटल्यावर इकडून इकडेच येणार आहे, हे सगळ्यांच्या लक्षात येतं. आता हे बघा इथून इथंपर्यंत आलो आणि सरळ न जाता खाली यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे इकडे यायचं आहे आपल्याला खालच्या बाजूने. तर यामुळे स्वास्तिक जे आहे तर ते व्यवस्थित जातं. इथंपर्यंतच घ्यायचं आणि आता पुढे जाऊन आपल्याला वरती कॉर्नरला यायचं आणि कॉर्नरवरून खालच्या लाईनला अटॅच करायचं. हे बघा इथं, आणि आता कट करून घ्यायचं. तर आता हे झालं पूर्ण स्वास्तिकचं आउटलाईन आपलं सगळं क्लिअर झालेलं आहे. आता याच्यामध्ये फिल करायचं आहे आपल्याला कलर. आता याच्यामध्ये कलर मी फक्त दोनच वापरणार आहे, लाल आणि पिवळा. तुम्हाला तुमच्या आवडीने कोणताही कलर वापरू शकता किंवा तुम्ही प्रत्येकामध्ये वेगवेगळे मल्टी कलरचं स्वास्तिकही करू शकता. बरेच आता यूट्यूबवरती हे व्हायरल झालेलं आहे स्वास्तिक आणि खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये कलरमध्ये बनवले जातात. तर आता हे बघा मध्ये लाल कलर मी पूर्ण भरून घेते. तर कशा प्रकारे भरते हे व्यवस्थित लक्ष द्या. टोक जे आहेत तर ते स्वास्तिकचे एकदम व्यवस्थित आले पाहिजेत, त्यामुळे स्वास्तिक एकदम उठून दिसणार आहे आपलं. कलर कॉम्बिनेशन ज्या वेळेला आपण व्यवस्थित छान असं वापरतो, डार्क वापरतो, त्यावेळेला आपल्या रांगोळ्या ज्या असतात ते अतिशय सुंदर दिसतात आणि उठून दिसतात. तर त्यामुळे कलर कॉम्बिनेशन नेहमी डार्क वापरा, जास्त फेंटही वापरायचे नाहीत कलर. तर जेवढे डार्क होतील तेवढे डार्कच कलर रांगोळीमध्ये वापरून घ्यायचे आहेत. तर आता इथे एक लाल कलरनं मी पूर्ण भरलं. त्याच्यानंतर एक सोडायचं आहे, म्हणजे तिथं पिवळा घ्यायचा आणि पुन्हा लालच कलर भरून घ्यायचा. आता मी एक सोडून असे पूर्ण लाल कलर भरून घेते. आता सुरुवातीला हे तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये लिहून घ्यायचं आहे. लाल पिवळा पेननी आपल्या व्यवस्थित लिहून घ्यायचं. कारण काय होतं, ज्या वेळेला आपण लोकरी जर चिटकवली तर ती निघायला खूप अवघड जाते, म्हणजे निघतच नाही मुळात. लोकरी एकदा जर चिटकली तर ती निघत नाही. त्यामुळं लोकरी चिटकवताना व्यवस्थित लक्ष करून चिटकावा तुम्ही. आणि सुरुवातीला लक्ष राहत नसेल तर मी म्हटल्यासारखं पेननी तुम्ही कलर, जिथं जो कलर भरायचा आहे तिथं तो कलर तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तर हे झालं. अशा छोट्या छोट्या टिप्स आपल्या असतात. त्याच्यानंतर बऱ्याच काही लोकांचे कमेंट येत आहेत की किट तुम्ही कितीचं देताय. तर आपल्याकडे किट 999 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये 20 वॅटची गन देतोय आपण, 10 त्याच्यामध्ये स्टिक देतोय त्याच गनच्या, आणि 1 किलो लोकर येणार आहे तुम्हाला आणि 1 मीटरचं रेझिन येणार आहे तुम्हाला. तर एवढं सगळं साहित्य येणार आहे. लोकर एकदम अतिशय छान क्वालिटीचे आहे. रेक्झिनसुद्धा खूप महाग आहे. रेक्झिनचंच रेट 200 रुपये मीटर आहे. त्यामुळं तुम्हाला हे किट छान एकदम स्वस्तमध्ये पडून जाते आणि 1 किलोमध्ये लोकर, भरपूर अशी लोकर येते. तर तुम्हाला मागवायचं असेल तर मागवू शकता. किट लवकर बुक करा, कारण सांगता येत नाही, लोकर आता सध्या लोकर बऱ्याच ठिकाणी मिळत नाही आहे. त्यामुळे लोकरीचे भावसुद्धा वाढू शकतात. लवकर किट ऑर्डर करा. त्याच्यानंतर हे बघा मी इथं कट करून घेते. आता ह्या एक्स्ट्राचा भाग जो आहे तर तो तुम्ही अगोदरही कट करू शकता, पण जर समजत नसेल तर हा भाग नंतर कट केला तरी चालेल, काही हरकत नाही. तर आता हे कट करून मी यामध्ये पिवळा कलर भरणार आहे. आता राहिला प्रश्न पुढचा की किट व्यतिरिक्त तुम्ही खुल्ला माल देताय का किंवा फक्त लोकरी किंवा रेक्झिन देताय का. तर हो, मी फक्त किट लोकर हवे असेल तर लोकरही तुम्हाला देते. तुम्हाला फक्त रेक्झिन हवे असेल तर रेक्झिनही देते. बऱ्याच जणांना मी रेक्झिन फक्त पाठवलेलं आहे आणि ज्यांना लोकर हवी आहे त्यांना लोकर पाठवलेली आहे. ज्यांना गन आणि त्याच्या ज्या स्टिक आहेत त्याही पाठवलेल्या आहेत. पण एवढंच आहे की तुम्हाला जर हवा असेल तरच चौकशी करा. पण जास्त चौकशी करायची त्यानंतर नकोय म्हणून तुम्ही असं म्हणू नका, कारण माझा भरपूर वेळ जातो तुमच्याशी चॅटिंग करण्यामध्ये. मला खूप असे रांगोळ्यांच्या ऑर्डर्स आहेत आणि खूप किटचे सुद्धा ऑर्डर्स आहेत.
तर बाहेरच्यापेक्षा आपण खूप कमीने लावलेला आहे. माल अतिशय छान आहे आपला. तर आणि त्याच्यानंतर भरपूर साऱ्या कमेंट आहेत की किटमध्ये किंवा आपल्याला हे रांगोळ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं त्याची तुम्ही लिस्ट द्याल का. तर लिस्ट जी आहे तर ती मी आता जी किटमध्ये येतं तेच तुम्हाला लिस्ट मी फक्त किटचं जे आहे तर ते मी साईडला लावणार आहे इथं. आणि तेच तुम्ही किट म्हणून म्हणजे किटचं साहित्य तुम्ही तिथं जाऊन रांगोळ्यांचं साहित्य तेच आणू शकताय. आता किती आणायचं ते तुमच्यावरती अवलंबून आहे. तर इथे बघू शकताय मैत्रिणी दोन्ही स्वास्तिक आपले तयार झालेले आहेत. अतिशय छान दिसतात. गणपतीच्या साईडला दोन्ही साईडला 2 तुम्ही स्वास्तिक लावू शकता किंवा शुभचिन्ह म्हणून पुढे स्वास्तिक ठेवला आणि त्याच्या साईडनं रांगोळी काढली तरीही सुंदर दिसतं. तर मैत्रिणींनो आजची रांगोळी कशी वाटली, आजची डिझाईन हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.